ग्रीस पण मारून घ्या, नाश्ता पण करून घ्या, सगळंच करून घ्या. एकाच टायमाला सगळा काही होईल. पुढे तर बरोबर बॉर्डर आहे तमिळनाडूची. ती बघा बाहेरला ना क्या क्या नाश्ता आहे. इडली, डोसे, पूरी, लेमन राईस, मसाला राईस. नेल्लूर 197, विशाखापट्टणम 827 आणि कोलकाता 1685. असं वाटतं बाहेरच्या देशात आलोय. बघा ना, हो ही आहे चेन्नई. आतमध्ये थोडीशी सिटी बघून घ्या. हे बघा, जसं सिटीमध्ये आलो ना तशी झोप उडून गेली आहे. माझ्या बाजूला बघा, बघितला कसला खतरनाक. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. मुंबई ते या तमिळनाडूच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वाटल्यात माहिती आहे किती आता बरोबर. हे बघा, बरोबर 3:58 झालेत आणि जस्ट आता उठलो मी. तोंड वगैरे धुतला. पहिली आता उठल्या पहिले आपल्याला चहा लागते. हे बघा, असं की काळी चहा घेतलेली आहे. 2-2.5 तासच झोपलो फक्त, कारण झोपत नाही आली, कारण थंडी भरपूर होती. तुला आता आपल्या प्रवासाला निघूया. चला मग आपण आता ह्या दुसऱ्या भागामध्ये आपला संपूर्ण हा जो प्रवास आहे तो कंप्लीट करून टाकूया. अजूनसुद्धा आपला बरोबर 800 किलोमीटरचा अजून प्रवास बाकी आहे. पहिला हा सिंगल जो हायवे आहे तो क्रॉस करूया पुढे जाऊन, कारण हा काळोखामध्येच क्रॉस करायचा. कारण का सांगू तुम्हाला, पुढे जाऊन ते धारवाड आणि हुबळी जे येते ना, RTO उभा असतो. आपले जे कंटेनर गाड्या आहेत ना तो पकडतो. ज्याचा रजिस्टर नसेल त्याला फाईन मारतात, नाहीतर मग सोडून देतात. असे पण आपलं तर नाही असेल रजिस्ट्रेशन. चला, म्हणूनच लवकर निघायचं आहे. चाकून पटकन निघूया. चला, हे बघा गाडी काढली आता डायरेक्टली. आता पहिला हायवेच्या दिसायला हा काय बाजूलाच मस्त हायवे आहे. बघा भावांनो, असं आमचं आयुष्य आहे. आलो फक्त 2-2.5 तासाची फक्त झोप काढली आणि लगेच निघालो. समजलं ना. अरे मोठा भाई, जल्दी से हो जा सबेरे भाई. हे बघा, आता जस्ट आपण धारवाड आणि हुबळीचा तो बायपास क्रॉस केला. आता या हायवेला लागलो आहे. बघू आता थोडाफार पुढे जाऊ आणि चहावर पिऊया. कारण ती ब्लॅक टी पियालो ना, त्याच्यामध्ये नाही साखर नाही काय नाही, फक्त बुकीचाच टेस्ट येत होती. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण आपण आता मेन हायवेला लागलो आहे, महत्त्वाचं आहे. कारण ते त्या साईडला ना तिथे चेकिंग असते, लक्षात ठेवा. जर आपली गाडी क्लोज बॉडी असेल कंटेनर, तर धारवाड आणि हुबळीच्या मध्ये यल्लापूर घाटाला जो रस्ता होतो त्या बरोबर कटला तिथे चेकिंग असते. तर रात्रीचाच क्रॉस करा, जेणेकरून तुम्हाला कोण RTO भेटणार नाही. पण तिकडे RTO उभा असतो, लक्षात ठेवा. गुड मॉर्निंग मुंबई, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. आहे बघा, आता बरोबर 6:30 वाजले. म्हणजे आता प्रॉपर उजळलेलं आहे. कारण आपण सकाळी बरोबर 4:15ला निघालेलो आपल्या जिथे आपण झोपलो तिथनं. मग आपला प्रवास चालू झाला. आता पहिला मस्त की फ्रेश वगैरे होऊया, कारण फ्रेश होणं खूप गरजेचं आहे त्या प्रवासामध्ये. नंतरला मग नाश्ता वगैरे करूया. बघूया आता इथे काय नाश्ता भेटे, इडली वगैरे. आता राईस भेटा तर राईस खाऊया. मग आपल्या प्रवासाला परत निघूया. कारण कसं आहे, वातावरण कसं आहे, फर्स्ट क्लास आणि एक नंबर वातावरण झालं आहे. कारण थंडीसुद्धा तेवढीच लागते आणि ऊन तर अजिबातच नाही. मस्तपैकी काळो करून ठेवलेलं आहे. वाजलेला बरोबर सकाळचे 7 वाजले आणि मजा येते गाडी चालवायला. हो ना. बघा आता हा टोल आलेला आहे. हे बालू, चला भाऊ चला. इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, मेंदू वडा, चलो खाएंगे मसाला डोसा. चला भाऊ, साउथ स्पेशल मस्तपैकी खाऊन गया. चला, चाचा लगाने का है? कितना रुपया? 70 रुपया. बहुत ज़्यादा नहीं हो रहा है? वो पिन निकाल के लगाओ. चला लाऊन गया. वो पिन निकाल के लगाओ. पिन निकाल के लगाओ. ग्रीस पण मारून घ्या, नाश्ता पण करून घ्या, सगळंच करून घ्या. एकाच टायमाला सगळा काही होईल, बरोबर ना.
चला मग चाचाला एकदा बोलो डालो 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 तो चाचा ने चाचा अच्छा काम करते हो आप सॉरी कुछ गलत बोला हुआ रहेगा तो चाचा ये कौन सा आइडिया है जुगाड़ लगाया आपने हाँ आया आया ये देखो कितना आया भाई आगे बिठा लो आगे नाही आहे चाचा नाही चला नाश्ता करून घ्या ना पैसे द्या मग दाखवतो काय काय नाश्ता व्हायला बघूया चेक करूया तेव्हा इथे गरमागरम मस्त मिरची तिकडे डोसा आणि क्या क्या नाश्ता है इडली डोसा पूरी लेमन राइस मसाला राइस अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है इडली पूरी लेमन राइस मसाला राइस इडली डोसा पूरी यस यस चलो नाश्ता करेंगे फटाफट फटाफट ये मिर्ची अच्छी है चाचा सांभर डालो ये बघा, ये आपली प्लेट है 40 हाँ डालो सांभर डालो कशी आहे प्लेट इडली प्लेट चला आज आहे ना इडली मस्त की यांच्या स्टाईलमध्ये आपण खाऊया कसं काय दाखवतो मला भाजी कालवायची इडली कडधान्य टाकलेत सांबारमध्ये कशी आहे एकदा टेस्ट करून बघा भारी आहे कोणी कोणी असा कालवून खाल्ला आहे इडली स्पेशली मला कमेंट करून एकदा सांगा नक्की चावले 40 रुपये प्लेट अजून एक प्लेट खाल्ले म्हणजे विषय संपला दुपारचे गाणे कदम निघालो बघा नाश्ता करून डायरेक्टली नाश्ता फक्त इडलीच खाल्ली राईस वगैरे होता पण लेमन राईस होता परत मसाला राईस होता भरपूर काय होतं डोसा वगैरे पण मी नाही काय खाल्ला पण इडलीनेच माझा पोट भरला एवढे मोठमोठे 3 इडल्या दिल्या 40 रुपये म्हणजे टोटल मिळून 110 रुपये बिल झाला मस्त वेगळी पण सांबार एक नंबर होता सांबार आपल्याला जाम आवडला अजून सुद्धा आपल्याला भरपूर ट्रॅव्हल करायचं आहे खूप ट्रॅव्हल करायचं आहे अजून आजचा दिवस ना उद्याचा दिवस उजेड लक्षात ठेवा म्हणजे पोचायला भावानो एवढी झोप येते ना खूप म्हणजे खूप झोप येते ॲक्च्युली झोप कंप्लीट सुद्धा झाली नाही ना आणि असं पण आपण 24 तास कंटिन्यू प्रवास करतोय 24 तासामध्ये फक्त आपण 2.5 तासात फक्त आपण आराम केला त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू गाडी चालवतो कंटिन्यू आपण आतापर्यंत 900-950 किलोमीटर आपण रनिंग केलेलं आहे आणि एवढा प्रवास करणं खायची गोष्ट नाही कारण झोप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा प्रवासामध्ये आपण जर 24 तासामधले जर 22 तास किंवा 21 तास आपण गाडी चालवतोय तर आपल्याला कमीत कमी 8-8.5 तासाची झोप पाहिजे कारण शरीर संपूर्ण थकला जातोय कारण शरीराला आराम भेटत नाही आराम करायला जातोय तर मग पार्ट्यांचे फोन येतात की गाडी किधर पोहोचाय या लाईफमध्ये पैसा पण इम्पॉर्टंट आहे पण ते बोलतात ना की सर सलामत तो पगडी 50 म्हणजे एक म्हण आहे पंजाबीमध्ये तसंच आपल्यामध्ये पैसा कमवू पण माणसाच्या शरीराने सुद्धा साथ दिली पाहिजे तसाच मी विचार करतो की आपण थोडासा आराम तर प्रॉपर केला पाहिजे 5-6 तासाचा कारण खूप म्हणजे खूप झोप येते कंट्रोल होत नाही अजिबात गाडीसुद्धा थांबली आहे असं बघायला गेलं तर कारण कंटिन्यू आपण जसं जागा आहे तसं गाडीसुद्धा रनिंग होते अशी पण त्यासाठी विचार करतो आता की आराम करायचा चला आपण जाऊया आता डायरेक्टली ऑफिसला जाऊया आणि आराम करूया कारण ऑफिसला गेल्याशिवाय पर्याय नाही भाऊ आणि आज तर काय आपली गाडी खाली नाही होणार आहे अजून आपल्याला इथनं बरोबर 350 किलोमीटर बाकी आहे 350 सॉरी हे बघा ह्या साईडला आपण आलो ऑफिसला भरपूर गाड्या आहेत यार भरपूर म्हणजे भरपूर गाड्या आहेत पण इथे काय आपला संबंध नाही असं पण आपण जाणार आहे
आपला आराम झाल्याच्या नंतर आता बघू आता इथनं कधी निघायचं आहे वगैरे, कारण भरपूर झोप आली आहे. जेव्हा माझी झोप पूर्ण कंप्लीट होईल तेव्हाच आपण इथं निघणार आहे. ठीक आहे, तर चला भेटू लगेच झोप कंप्लीट झाल्याच्यानंतर. गुड इव्हनिंग मित्रांनो. चांगली झोप वगैरे मस्त काढून 2.5-3 तासाची चांगली झोप काढलेली आहे आणि आता जस्ट गाडी पार्किंगमधनं बाहेर काढली आहे. हे बघा, हे समोर पार्किंग ही बघा त्या साईडला. आणि आपला आता प्रवास चालू करूया, कारण सकाळी आपल्याला डिलिव्हरी द्यायची तिकडे आपल्या त्या लोकेशनला. त्याच्यामुळे आताच निघूया. आता वाजले तर बरोबर 9:30 पावणे 10 झालेत आणि इथून बरोबर 7.5 तासाचा आपला रस्ता आहे. पण पहिला बाहेर पडूया, कर्नाटकमधनं बाहेर पडूया आणि तमिळनाडूमध्ये एंट्री करूया. बघा चला निघालो तो जस्ट. समोरच बघा हायवे आहे. हे बघा आपण नाईस रोड चढायला घेतलेला आहे. ॲक्च्युली विचार करत होतो की थोडा उशिरा निघायचा, कारण सिटीमधनं जायचं होतं आपल्याला व्हाईटफिल्डच्या दिशेने आणि हुसूरला बाहेर पडायचा. पण जिथे पार्किंगला गाडी लावलेली ट्रान्सपोर्टला त्या ठिकाणी भाऊ एवढे मच्छर होते ना, अक्षरशः सॉलला लसणाला कसा सॉलतात फोडणीत टाकायच्या अगोदर तसा मला सुद्धा सॉलला. म्हणून मी गेलो चला आता टाइम आहे कव्हर करायचा रनिंग, तो पण आता लगेच कव्हर करून घेऊया. विचारच केला की बरोबर 3-3:30ला आपण निघायचं रात्री, पण पॉसिबल नाही भाऊ. आता इथं डायरेक्टली झालेला आपला प्रवास सुरू. नाईस रोड एंड. हा बघा आता उतरतोय नाईस रोड, म्हणजे टोल दिला पाठीमागे. हा डायरेक्टली आता भूमसूत्रला जाईल रस्ता. हा बघा, हे बघा डिझेल टाकून घ्या इथे. ही आपली आता 3री वेळ आहे, लक्षात ठेवा डिझेल टाकायची. कारण हे बघा इथे किती रुपये लिटर डिझेल आहे, 98.79 म्हणजे 99. चलो डिझेल टाकून घ्या. डिझेल भरायला गाडी लावलेली आपली 98.79 डिझेल आहे. आणि आता इथनं बरोबर आता पुढे बॉर्डर लागणार आहे. तर बॉर्डरचा काय करायचा विचार करतोय की 12च्या नंतर क्रॉस करू का 12च्या अगोदर. 12च्या अगोदर गेलं तर पुकडचे पकडतील, कारण आपला बरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12च्या नंतर आपली टीपी चालू होईल. बघू आता चला. हे बघा डिझेल टाकतो आता इथे, फुल करून घ्या. 34 लिटर आतापर्यंत गेला आहे, 3ऱ्यांदा आपण फुल करतोय. चलो रवाना डायरेक्टली तमिळनाडू में. फक्त 4000चा डिझेल टाकलाय. 4000 म्हणजे 4000 मध्ये फुल झाली आपली 4085 रुपयामध्ये. आणि अशी म्हणे बघा आता आपली टाकी फुल आहे. असं पण ह्याच्यामध्ये आपण 1000 रुपयाचा टाकला असता ना आधी, ऑलरेडी 2 पॉईंट होते तरी आपली गाडी पोहोचली असती. पण बोललो नको, इथे कर्नाटकमध्ये स्वस्त आहे 2 रुपये, तमिळनाडूमध्ये 100 रुपये. विचार केला मग इथेच फुल करून घ्या, काय पैसे बॅलन्स नाही राहिले तरी चालतील. पण आता पुढे आपल्याला हे बघा टोल आहे पुढे. टोल क्रॉस केला की मग बरोबर पुढे बघा तमिळनाडूमध्ये आपण एंट्री करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडं थांबावं लागेल. 12 वाजायची वाट बघायला लागेल. हा बघा समोर बघा टोल लागलाय. 12 जसे वाजले, एखाद्या पोराचा बर्थडे कसा करतात फॅमिलीमध्ये तसं आपल्याला थांबावं लागेल 12 वाजेपर्यंत. चला हा बघा टोल आलेला आहे. थोडाफार टाइमपास करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी थांबावं लागलाय मला असं. पण हा बघा एक कोल्ड्रिंक घेतलंय. ह्या ट्रिपमध्ये ना म्हणजे फुल फुरसत आहे आपल्याला प्रवास करण्यासाठी. पुढे तर बरोबर बॉर्डर आहे तमिळनाडूची. ती बघा त्या साईडला, तिकडे तिकडे या साईडला बघा कशी कमानी दिसते. तिकडे बॉर्डर आहे तमिळनाडूची. कारण आता वाजत बरोबर 11:30, अजून सुद्धा अर्धा तास आहे. आणि जशी आपण बॉर्डर क्रॉस करू ना लगेच त्यांची तिथे पोलीस प्रशासन असतील. मग ते लोक तिकडे थांबवतील, मध्ये बोलतील टीपी वगैरे विचारतील. आपली टीपी आहे बरोबर 12च्या नंतर चालू होईल, व्हॅलिड होईल. तशा आतून थोडा वेळ थांबूया 5-10 मिनटं. चला निघूया. आता बरोबर 12ला फक्त 5 मिनटं बाकी आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आपण आता इथे येऊन अर्धा तास झालाय. अर्धा तास तर झालाय. चला निघूया. हे बघा वरती लिहिलं आहे मदुराई, कोयमुत्तूर, चेन्नई. आणि राईट साईडला ही कमानी दिसते. हा ती आहे बरोबर बॉर्डर. चला
फायनली एंट्री केलेली आता. अजून सुद्धा 4 मिनिटं बाकी आहेत 12ला. म्हणजे विचार करा किती स्ट्रिक वागावं लागते ड्रायव्हर लोकांना. जर एक तरी चुकी झाली की भाऊ डायरेक्टली फाईन. बरोबर ना. ते फाईन न भरण्यापेक्षा नियमाचं पालन आपण करतो, तुम्हाला माहितीच आहे. बघा या साईडला तर इथे पोलीस असतील. आपण राईटला ठेवूया. असं आपण काय सगळं लिगली आहे. हे बघा पोचलो आता बरोबर होसूर. हे बरोबर होसूर सिटी. बघा मी आता बरोबर आहे कृष्णागिरीला. आता हा जो सरळ राईटने जो रस्ता चाललाय तो डायरेक्टली सेलमला. आणि आपण आता खाली उतरलो लेफ्टनी. तो म्हणजे डायरेक्टली चेन्नई साईडला जाईल, म्हणजे चेन्नईमध्ये जाईल. इथून बघा इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे. आणि हा जो ब्रिजवरनं गेला डायरेक्टली सेलम, मदुराई, कन्याकुमारी, पॉंडचेरी आणि केरळमध्ये जाईल, कोइंबतूर साईडला. बघा हा लेफ्ट टर्न मारला की डायरेक्टली आपण चेन्नई, विशाखापट्टणा, उडीसा, कलकत्ता, आसाम, गुवाहाटी इथपर्यंत जायचं का आपल्याला? नाही ना. हा बघा हा आहे बरोबर कृष्णागिरी. टोल रोड स्टार्ट. टोल रोड दिलेला आहे. हे बाई इथे लिहिलं आहे कृष्णागिरी. चलो बघाव अभि बघाव. म्हणून तुम्हाला माहिती आहे आपण बरोबर मुंबईत निघताना 2000 रुपयाचा रिचार्ज केला. त्याचे सुद्धा आपण कर्नाटकमध्ये एक्झिट केल्याच्या नंतर कर्नाटकमधनं आपण तामिळनाडूमध्ये एंट्री केली. तर तामिळनाडूमध्ये एंट्री करायच्या अगोदर आपल्या फास्टॅगमध्ये 750 रुपये बॅलन्स होता. म्हणजे आपण बरोबर 1100 ते 1200 रुपयात आपण कर्नाटकमधला प्रवास केला. आता बरं आपल्याला 750 रुपये आपले बॅलन्स आहेत. आणि आता 750 रुपयामध्ये आपण पोचू की ना काय माहीत नाही, पण आपल्याला बघू आता. 2000 मध्ये गाडी पोचली पाहिजे अशी म्हणून. बघा हा नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया KWTPL. याचा अर्थ तुम्ही मला जर एकदा एक्सप्लेन करून सांगा. KWTPL. आणि हा टोलचं नाव आहे वनियामडी टोल प्लाझा. वाव वाव वाव. बघा इथे बघा लक्ष्मीचं रूप आणि सरस्वतीचं रूप. तिथे लाईटीचं हे दिलेलं आहे. काहीतरी ते फंक्शन आहे वाटतं. म्हणजे काहीतरी हे असते ना देवाचा. तर मग हे असे इथे साऊथमध्ये देवाचे लाईटिंग वगैरे करतात. हे बघा इथे बघा स्टॅच्यू दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लाईटीमध्ये. मस्त मस्त. तुम्हाला गाडी दिसते हे बघा TN. नाही बघा इथे सुद्धा गाडी लागलेत असे भरपूर. झोप सुद्धा मला भरपूर आली आहे. आता पाठीमध्ये जस्ट राणीपेठ सोडला तर पुढे बरोबर कांचीपुरम आहे. आणि जाम म्हणजे जाम झोप येते. कारण हा टाईम सुद्धा एकदम बेकार आहे. एकदम लोकांना झोपलेला बरं. फक्त 1 ते 1.5 तास झोपी आहे. कारण आपल्याला बरोबर पोचायचं बरोबर 8 वाजता कंपनीच्या गेटवरती पोचायचं आहे. त्याने मला तेच सांगितलं की 8 बजे तक आ जा, तुरंत को 10 मिनट में खाली करके देता हूँ. तर बसूनच झोपूया. कारण का 1 तासात लगेच पटकन निघूया. कारण पोचलो तर लगेच पटकन खाली व्हायला. ट्रॅफिक पण लागणार नाही. चला गुड नाईट. मच्छर मच्छर या मच्छर मच्छर लई चावतात. लय मच्छर चावतात. चला निघूया. झोप पण झाली नाही अजून. चला निघूया. कंटाळा आला यार. झोप नाही काय नाही. चला 2 मिनटं फ्रेश व्हा. पटकन निघूया. ते बघा आपल्या समोरची गाडी पण गेली आहे. आणि फक्त ही गाडी आली आहे. ही बघा तो TNची. चला फटाफट निघूया. काय मित्रांनो वाटले माहिती किती येतात बरोबर. हे बघा बरोबर 5:48 झाले आहेत. आणि आपण निघालो होतो बरोबर लोकेशनच्या दिशेला आहे. बघा त्या टोलवरती आपण थांबलेलो येऊन. गुड मॉर्निंग. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. भावनो आजची सकाळ
बरोबर तामिळनाडूमध्ये आपली. कसा आहे नजारा, कसा आहे हा सूर्य बघा. थोडंफार रस्त्याचं ना काम चालू आहे सिटीच्या अगोदर, आणि इथे भरपूर असे मोठमोठे रस्ते केलेले आहेत. पण आपल्याला जायचं बरोबर रायापुरम या डॉकयार्डला जायचं आहे. म्हणजे शिप आहे, त्या शिपच्या इथे जायचं आहे. इंडियाची एक मोठा गेट आहे, तिथे आपल्याला मटेरियल उतरायचं आहे. त्यांनी आपल्याला लोकेशन दिलेलं आहे. मी सुद्धा पहिल्यांदा झालं तिकडे आतमध्ये. ट्रिपला ना पूर्ण झोपेची पूर्ण वाट लागलेली आहे, झोपत नाही भेटलेली अशी. पण बघा इथे दिलं बघा, नेल्लूर 197, विशाखापट्टणम 827 आणि कोलकाता 1685. हा बघा वरती मेट्रो स्टेशन आहे, पुनावल्ली बायपास मेट्रो. आता आपल्याला इथनं असं म्हणून बायपासनीच जायचं आहे. फुल डेव्हलप ना बघा. हा असं वाटतं बाहेरच्या देशात आलो आहे बघा ना. हो ही आहे चेन्नई. हा कशी वाटते. अजून तर आपल्याला एंट्री करायची आतमध्ये सिटीमध्ये. म्हणजे आपल्याला जो यार्ड आहे त्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायची आहे. एकदम सरळ टू परळ. मी बघा मॅप लावला आहे बघा, आणि समोर बघा समुद्र दिसतोय. चला ब्रिजवर जाऊया डायरेक्टली. आता लोकेशन जास्त लांब नाही राहिलेलं आहे, जवळ झालेलं आहे. आतमध्ये थोडीशी सिटी बघून घ्या. हे बघा आलोय लोकेशनला. हे बघा लास्ट आहे लोकेशन आपला इथला. गल्लीमध्ये कुठे टाकले का पण जसं सिटीमध्ये आलो ना तशी झोप उडून गेली आहे. कारण इथे एवढ्या सिटीच्या आतमध्ये मी पहिल्यांदा आलो इथे. लोकेशन आता आपलं इथे बघा एंड होणार आहे. कारण इथे आहे गेट नंबर 2 असं सांगितलेलं आपल्याला. याच ठिकाणी आपल्याला खाली करायची आहे. तर गेट नंबर 2 गाडी बघा पाठीमागे लावलेली आहे अशी. पण हे बघा हिंदुस्थान पेट्रोलियम हा गेट आहे, आणि आपल्याला गाडी खाली करायची आहे. दाखवतो तुम्हाला. हा बघा हा गेट आहे, हा गव्हर्नमेंटचा गेट आहे. मी बघा इथे गेलेलं आहे तामिळनाडू गव्हर्नमेंट सेक्टर नंबर 1. ठिकाणी गाडी खाली करायची आहे. आता ते एक माणूस येतो आहे. तो माणूस आल्यानंतर मग आपला पेपर वगैरे आहे तो सगळा घेऊन जाईल आतमध्ये. त्यानंतर मग आपण आतमध्ये गाडी घेऊन जाणार. पण गाडी घेऊन जाणार आपण, पण कॅमेरा वगैरे सगळं अलाउड नाही. मोबाईल वगैरे सगळं आपलं जमा होणार तिकडे. बघा त्याची वाट बघूया. मग आपण लगेच आतमध्ये जाऊया आणि गाडी खाली करून घेऊ. भावानू पोर्टमध्ये आलेलो आहे मी, पण आतमध्ये येताना काय शूट नाही केला. पण माझ्या बाजूला बघा बघितला कसला खतरनाक आहे. संपूर्ण बघा समुद्र त्या साईडने बघा. लाट बघा वरती आली. बघितला काय नाद्या बाद ना एकदम. चला आता इथेच खाली करायची. आता आतमध्ये जाऊन पण जस्ट आता गाडी खाली करून बाहेर आलो, आणि आतमध्ये नेटवर्कवर नव्हता आणि शूट करायला पण अलाउड नव्हता. पण एका ठिकाणी होता अलाउड. ते फक्त मी तुम्हाला समुद्र दाखवला. समुद्र खूप छान होता, मला पण खूप आवडला असं पण समुद्र. पण इथे गरमी खूप आहे, खूप म्हणजे भयंकर गरमी आहे, आणि राहत नव्हतं अजिबात. त्यांच्या बोटीमध्ये सुद्धा गेलो मी, तिथे जेवलोसुद्धा मस्तपैकी, आणि एक नंबर जेवण. बिर्याणी होती, पण शूट करायला अलाउड होता. तर असला असतं तर मी 100% एक मस्तपैकी बोटीवरचा एक मस्त जेवण ब्लॉक केला असता. पण अलाउडच नव्हतं ना, काय करणार. शेवटी आपलीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या देशाच्या जे बोटी आहेत त्या आपण पोषक करतो तुम्हाला सगळ्यांनाच असं. पण तर भावनो खूप मजा आली. 1400 किलोमीटरचा आपला हा प्रवास होता. आणि किती किलोमीटर झाले मध्ये बघा 1429 किलोमीटर आपला रनिंग झाला आहे मुंबईतनं. आणि आता इथं आपण गाडी खाली केली आहे. 3 वेळा आपण टाकी फुल केलेली. एकदा 5000ची, एकदा परत 3000ची, नंतर परत एकदा 4000ची, असे टोटल 12,000 रुपये आपले डिझेलला गेले. टोलला पण गेले आपले 2300 रुपये टोल लागले. खूप कमी टोल लागला आपल्याला असं बघायला गेलं तर. नाहीतर मग टोल आपण 2-3 वाचवले म्हणून मोठमोठे. 2300 रुपये टोल. त्यानंतर मग 1500 रुपये आपले टी पी गेले.
ट्रान्सपोर्ट परमिट. आता विचार करतो आहे मी की ऑल इंडिया आता परमिट करून घ्यायची, कारण खूप पैसे जातात TP काढण्यामध्ये. मग ऑल इंडिया केली ना एकदा 18-20 हजार रुपये घेतात वर्षाचे. मग कुठेही जावा भारतामध्ये कुठल्याही स्टेटमध्ये जावा, तुम्हाला फ्रीमध्ये एंट्री. आणि असं पण तुम्हाला हा ब्लॉग 100% आवडलाच असेल, कारण खूप मजा आली या ब्लॉग करायला. भाऊन तुमचं एकदा नक्की मत मांडा कमेंट करून, आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, आणि आपल्या भावाला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भावानं लवकर भेटू आपण. आता बघूया नेक्स्ट ब्लॉग कुठला असेल रिटर्न जर्नीचा. जर गुजरात असेल तर गुजरात भेटेल, भरेल मी गाडी, नाहीतर मग कुठली पण इथनं भरेल मी, दिल्ली पण भरू शकतो, बघू. तर तुम्हाला रिटर्नचा ब्लॉग बघायचा असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावानं चला लवकर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर म्हणतो बाय बाय आणि जय शिवराय.